विद्यार्थी मित्रांनो, हनु काय एकेकाला गप असतं का कस? असो तर समस्त खापरगावकर ग्रामस्थ बंधूंना, बहिणींनो आणि माझ्या परमप्रिय विद्यार्थी मित्रांनो, अरे गप के हनु का तुला? असो विद्यार्थी आहे तर आज आपल्या आयुष्यातील एक परम भाग्याचा दिवस उजाडलेला आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात? साधू संत येते घरात, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी. अरे सोड की साजरा त्याचा दसरा. या थोर पाहुण्यांची चरण कमळा आपल्या गावाला लागली का? हे आपलं सद्भाग्यच पडावं लागेल. पूर्व पुण्य जप्र असल्याशिवाय हे होत नाही. आणि म्हणून आधी बाहेर काढ त्याला, आधी बाहेर काढ. मायला तुझ्या या पाहुण्यांविषयी मी सांगणे म्हणजे एका सूर्याने काच्या समोर चमकण्यासारखे आहे. त्यांच्या यशोदुंदुंबींचा नंगारा गगनचुंबींच्या आकाशापर्यंत जाऊन पोहोचलेला. पण हे अध्यक्षस्थान मिळवण्यासाठी त्यांनी कितीतरी अपरंपार कष्ट आणि केलेले आणि आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात? यत्न तो देव जाणावा. रामदास स्वामी काय म्हणतात? असाध्य ते करता साध्य, जाय सायास कारण अभ्यास तुका म्हणे. या पाहुण्यांविषयी मी सांगायचं आहे आणि म्हणून ह्यांना आधी बाहेर घालव. आधी बाहेर घालव त्या पोरांना. व्हायला बघा मस्त बघून राहिलो दंगा हनु काय एकेकाला. भारत आज प्रगतीच्या एका उच्च पदावर गेलेला आहे. कारण चौथ्या पंचवार्षिक योजनेत कोंबड्यांची पैदास असो, कोरडवाहू शेती, आत्मभजन झालंच तर कुटुंब नियोजनाची पैदास. त्यामुळे भारत प्रगतीच्या अजून उच्च पदावर जाणार आहे. कारण आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या भारत भूमीत प्रभू रामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज, झालं तर आपल्या बोर्डाचे चेअरमन मेहरबान तात्याजी बाबाचे खापरे सर नमस्कार, झालंच तर येसाजी कंक, बाजी पासलकर, बाजी प्रभू देशपांडे आणि हातचे हे निस्तेज देशपांडे. हे पण त्या थोर परंपरेचे आहे. त्यांनी अतिशय उदार अशी ग्रंथरचना केलेली आहे म्हणे. पण त्याविषयी सांगून मी आपला काल विपर्यास करू इच्छित नाही. कारण तुकारामांनी म्हटलेलं आहे, स्तुती करावी परमेशाची, करू नये व्यर्थ ती वानराची. या अध्यक्षांविषयी इतकं बोलून मी माझं भाषण आणि संपवितो. उद्या भेट शाळेत राहणार. यानंतर खापरगाव